नमस्कार मंडळी, मी संदेश संडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खास करून धावून घेतलेल्या गौरी गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे गौरी पूजन आणि गौरींचं वौसा. तर त्या दिवसाचा आपण आपण गुरांजवळ आलो आहे, कारण आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला काही म्हणजे सण वगैरे असतात, पण ते साजरे करावे लागतात. पण गुरं आपल्याला उपाशी ठेवून जमणार नाही, तर आम्ही आज गुरांजवळ आलो आहे. आणि सकाळ येताना मला आठवण पडली की गौरी म्हणजे प्रत्येक झाडाला आपण बोलतो की हा जंगली आहे, हा तो आहे, पण त्या प्रत्येक झाडाला प्रत्येक दिवसाला महत्त्व असतं, म्हणजे त्या वेळेला महत्त्व असतं. आपण त्या झाडाला तोडून टाकतो. आता असंच एक मला झाड दाखवणार आहे. ते मला वाटतं हे मी एक सिरीज चालू करण्याचा माझा विचार आहे की हे जे उपयोग देवासाठी जे झाडं असतात ती की त्याच्यावरनं आयुर्वेदिक फायदे हे पण काय असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर म्हणजे ना, मी आज असं एक झाड दाखवणार आहे. आणि त्या झाडामध्ये दोन प्रकार आहेत. मी आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे जे काय 35-40 वर्षाच्या याच्यामध्ये मला आज त्या झाडामध्ये कलर दिसला. याच्यामध्ये म्हणजे फळांमध्ये कलर दिसला, तर मी तुम्हाला कलर दाखवण्याचा प्रयत्न करतो मंडळी. तर चला, व्हिडिओ छोटाच बनवतो, पण शेवटपर्यंत बघा आणि त्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमध्ये करायला विसरू नका. तर चला मंडळी, हा बघा, हा तो झाड आहे. ह्याला ऐन असं म्हणतात. आपण ह्याचा उपयोग जळाऊ लाकूड करतो, त्याच्यामधनं काही आयुर्वेदिकसुद्धा फायदे असतील हे आपल्याला तर काय माहिती नाही. पण आजच्या दिवशी म्हणजे गौरी पूजनच्या दिवशी ह्या झाडाला सुद्धा खूप महत्त्व असतो. ते कारण इतर वेळेला आपण त्याला हे करतो, आपण त्याला जंगली लाकूड म्हणतो. पण आज त्या झाडाची फळं ऐन फळ असं त्याला म्हणतो, आणि ती गौरीच्या वंशासाठी म्हणजे महिलांच्या वंशासाठी तो त्या सुपामध्ये घेतला जातो. आता हा बघा, हा एक झाड आहे, फळ आहे. आणि ह्या फळामध्ये अजून दुसरा एक कलर तुम्हाला लागतो. हा थोडा बघा पिंक कलर आहे. आता मी आहे झाडाच्या खाली उभा, तर झाडावर चढून, कारण झाड पावसामध्ये थोडं गलगल चढू शकत नाही. तर हे बघा, हा असा प्रकार आहे. दाखवतो मला, थोडा लांबून बघ, लांबून एवढा नाही क्लिअर दिसत, पण ठीक आहे. अजून तुम्हाला दुसरा मी एक कलर दाखवतो ह्या झाडामध्ये. तर म्हणजे हा पण झाड त्याच्या शेजारीचं आहे, म्हणजे तो पण ऐनच आहे. पण याच्यावरती जी फळं आहेत ती हिरव्या म्हणजे पोपटी रंगाची, हिरव्या रंगाची अशी भरपूर याची अशी फळं दिसते बघा तुम्हाला. पण एका झाडामध्ये दोन प्रकार, म्हणजे एका झाडामध्ये दोन कलर. ही मला वाटतं हा जो पिंक कलर, जो मी लाल कलर दाखवला, हा मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बघितला फळ. कारण माझा आता 30 ते 35 ते 40 वर्ष वय असेल, त्याच्यामध्ये मी हा पहिला फर्स्ट टाईम बघितला. तर म्हणजे अशा प्रकारे आपण हे झाडाच्या तिच्या बाजूला आपली नदी आहे आणि नदी वाहते. तर चला म्हणजे आपण असंच इकडं आजूबाजूचा थोडासा परिसर बघूया. आणि आपली गुरं इकडे आज चरायला आणलेत ना सकाळची, ती गुरं इकडे आपली चरत आहेत. तर ठीक आहे, आता गुरं कुठे गेली ते बघूया. आवाज येते कालूच्या जवळच. तर हे बघा, इकडे आपल्या आज गुरं चरत आहेत, सगळे शांत एकदम निवांतपणे असे झाले सर्व. कारण सकाळी महिंद्राला निघाला होता, मग बोललो मी आज मी जातो, कारण काय त्याला गवर वगैरे पुजायची असते ना. हे बघा, ही हिरव्या कलरची झाडं फळं खूप आहे. बघा इकडं, हे बघा, तिकडं रेडा चरतो, सगळेच गुरं चरतो. तिकडं काळू तो काळू तिथं काय करतो, काजूला घासतो. कारण घासतं काय झालं, चरलेत गुरं फुल, त्यामुळे ती घासाघाशी करून काजूला मोडतात. हे असं आपला मोर आहे. आणि इथं पिंकीने, हा बघा, याची सुरुवात झाली. मी जवळ आलो की तो माझ्या जवळ येऊन उभा राहतो. बघा, आता लांब राहिला, त्याच्याकडे गेला. अरे बघतो तर मी मोठे बोलते, म्हणून तो जवळ आला असता मला. हे तर म्हणजे हे बघा, ती मी फळं आहेत ना, ही तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, की अशा प्रकारे ही ऐन फळं असतात. सर्रास लोकांना, महिलांना भरपूर माहिती आहेत, पण ही सांगायचा मुद्दा म्हणजे ही शहरामध्ये विकत घ्यावी लागतात. तर अशी आमच्याकडे ही इकडे अशी फुकटमध्ये भेटतात. काय माहिती का, आता आपली ही गुरं आता निघालेत घराकडं. हे बघा, चढताना दम लागतोय कसं ते चढत नाही. थोडी खेडेगावात असेच रस्ते असतात ते गुरा चरवायचे वगैरे. आता बघा, ही तुला मी खरं सांगतो, ही बघा, ही चंपाळली नाही. बघ, हे बघा, इथं मागं थांबले. काय माहिती, आता मी पुढे गेलो ना की मागून मला ती टक्कर मारायला सुरुवात करेल. आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, जर व्हिडिओ जमला तर. हे बघा, ते बघा, लगेच आली माझ्या मागे. नाही बघा, मी आलं तर लगेच हे बघा, हे बघा, ही आता निघाली पुढं दिसलं तशी. कारण तिला किती मारली ना तर ती मागेच राहणार, पुढे जाणारच नाही ती. बघा, चला, हे निघाले आता गुरं आपली पुढं. हळूहळू गुरं निघाली. ते बघा, चला मोरा चल. ही छोटी वासरू आहेत ना, ते ही 2 फुलं चालले आहेत. शित्री त्यांना ते मारतात म्हणून ते मागं थांबतात, म्हणून जात नाही पुढं. हे अशी जंगलातनं मस्त की वाह रस्ता आमचा गुरांचा जाण्या येण्याचा.
आम्ही काय सगळ्याच मला प्रत्येक वेळेला दाखवत नाही, पण काहीतरी चला करमणूक, आम्हाला पण थोडा टाईमपास पाहिजे आणि एक आठवण, कारण ही पुढच्या पिढीला यातलं काय राहणार नाही. पुढची पिढी यातली आमच्या मागची पिढी तर काहीच करू शकत नाही. त्यामुळे थोडंसं हे दाखवण्याचा प्रयत्न, आमचं आठवण म्हणून ठेवण्याचा प्रयत्न आहे. तर चला मंडळी, अजून पुढच्या मार्गाला काय बघूया. तर मंडळी हे बघा, आता मी गुराबिरा बांधून झालेत आणि मला सांगितलं की आपल्याला चिनीची पानं ना, चिनी म्हणजे ह्याला आमच्याकडे काही ठिकाणी वेगळं नाव असतं, ह्याला आमच्याकडे चिनीची म्हणतात पानं. तर ही पानं ती वंशाला सुपामध्ये भरायला उपयोगी असतात. तर चला म्हटलं ही पानं काढून घेऊन जाऊया आपण. तर त्यांना पाहिजे ते घेऊन घेतलं पाहिजे. आणि जसं सांगायचं म्हणजे मंडळी ना, आपल्या ते पडवळ झाले बघा, ते पडवळ आहे ना खराब होऊन गेले, लोकांची नजरेच्या समोर आहेत ना, आणि आपले झालेले दिसताना लगेच खराब होऊन गेले ते पडवळ. हे बघा इकडे सर्व बघा खाली पण पडलं असं. त्याचं म्हणजे आपण पानं काढून घेऊया आणि जाऊया. हे बघा, हे आमचे आता गौरी पूजा जायला बघा, सोमनाथ आमचे तयार झाले तुझे. अरे वा, पोच पण जबरदस्त येते. अनु कुठे? अनु काय करते? आंघोळ करते. हे बघा, हां तिला वाटते मी फोटोच काढतोय म्हणून ती पोच देते. चला, आजचं संध्याकाळचं वातावरण बघा किती मस्त आहे. दिवसभर घरात जाऊन गुरा बसून जेवण वगैरे आत्ता आलो गुरांजवळ परत. हे बघा इकडं गुरं आता आणलेत परत, सगळं एकत्र चरत आहेत. ते दोघं जण कुठेतरी खाली आहेत ते पण आहेत. आजचं वातावरण बघा किती मस्त आहे. थोडा पावसानं ढग काढल्यानं बाहेर. तर हे बघा कसं वाटतंय. तर हा इथं आहे ना एक खैराचं पण झाड आहे ते बघा. आणि या खैराचा पण झाडाचा उपयोग आहे. झाडाला काटे आहेत पण त्याचासुद्धा उपयोग चांगल्यासाठी होतो आणि त्याला रेट पण चांगला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. तर चला म्हणजे इथे सर्वांची रजा घेतो.